हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिपार्टमेंटल अकाउंटिंग या टॉपिकवरती काही प्रॉब्लेम बघणार आहोत. प्रॉब्लेमकडे जाण्या अगोदर परीक्षेला नेमकं काय विचारतात आणि प्रॉब्लेम सोडवत असताना आपण कसा विचार केला पाहिजे याच्यावरती थोडीशी चर्चा करू. डिपार्टमेंटल अकाउंटचा प्रॉब्लेममध्ये आपणाला ट्रायल बॅलन्स दिला जातो किंवा वेगवेगळ्या अकाउंटचे बॅलन्स दिलेले जातात आणि त्याच्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करावी लागते. काही वेळेला प्रॉब्लेममध्ये फक्त ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच तयार करायला सांगितलं जातं. डिपार्टमेंटल अकाउंटिंगमध्ये हा जो काही ट्रेडिंग अकाउंट आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे तो तयार करत असताना आपल्याला त्या प्रॉब्लेममध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट दिले जातात आणि मग त्या प्रत्येक डिपार्टमेंटचा किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला हा आपल्याला फाइंड आउट करावा लागतो आणि त्याच्यासाठी मग आपण जो काही ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो तो मल्टिपल कॉलम तयार करतो. तो कसा करणार आहोत हे आपण आता प्रॉब्लेममध्ये बघणारच आहोत. पण लक्षात ठेवा, हे मल्टिपल कॉलम आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवावा लागतो. हा बनवत असताना मल्टिपल कॉलम अकाउंट बनवत असताना आपल्याला काही खर्च हे सेपरेट दिलेले असतात. अमुक खर्च ए डिपार्टमेंटचा आहे, दुसरा खर्च बी डिपार्टमेंटचा आहे. असं जर दिलेलं असेल तर मग आपल्याला फारसा विचार करावा लागत नाही. ज्या डिपार्टमेंटचा खर्च असेल तो त्या डिपार्टमेंटच्या ट्रेडिंग अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येईल. पण काही एक्सपेन्सेस किंवा इन्कम्स हे कंबाईन स्वरूपाचे असतात किंवा एकत्रित दिलेले असतात. मग तसं जर ते एकत्रित दिलेले असतील तर मग आपल्याला ते दोन्ही डिपार्टमेंटमध्ये किंवा तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आपल्याला वाटावे लागतात आणि काही वेळेला त्या खर्चाबाबत किंवा त्या इन्कम बाबत आपल्याला प्रॉब्लेममध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असते की हा जो खर्च आहे तो कोणत्या रेशोमध्ये वाटावा. ओके. पण काही वेळेला त्या खर्चाबद्दल काहीही माहिती दिलेली नसते. त्यावेळेला आपल्याला थोडासा लॉजिकल विचार करून तो खर्च कोणत्या रेशोमध्ये वाटला पाहिजे, त्याचं अलोकेशन कोणत्या रेशोमध्ये झालं पाहिजे हे ठरवावं लागतं आणि त्याच्यानुसार तो एक्सपेन्स असेल, इन्कम असेल, तो वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वाटावा लागतो. ओके. त्यामुळे जर प्रॉब्लेममध्ये रेशो दिला असेल तर तोच रेशो वापरायचा. जर प्रॉब्लेममध्ये रेशो दिला नसेल तर मग मात्र आपल्याला विचार करावा लागतो की कोणता रेशो वापरायचा. ओके. तर इथं वरती जर लक्ष दिलं आपण, आपल्याला काय करायचं आहे, तयार ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. ओके. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. याच्यासाठी सेपरेट कॉलम तयार करावे लागतात प्रत्येक डिपार्टमेंटचे. ओके. आणि मग काही खर्च किंवा काही एक्सपेन्सेस हे पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतात. त्यावेळेला ते खर्च आपण त्या डिपार्टमेंटलाच डेबिट करतो. पण काही कॉमन नेचरचे खर्च असतील तर ते मात्र आपल्याला काय करावं लागतात, त्यांच्या रेशोनुसार वाटावे लागतात. आणि मग हा रेशो ठरवत असताना जर प्रॉब्लेममध्ये रेशो दिलेला नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे, तर मग आपल्याला कोणता तरी एक रेशो वापरावा लागतो. जसं परचेस रेशो आहे, सेल्स रेशो आहे, फ्लोअर स्पेस ऑक्युपाइड बाय इच डिपार्टमेंट आहे. अशा पद्धतीनं तो नवीन रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो आणि त्या रेशोचा वापर करून आपण ते खर्च वाटण्याचा प्रयत्न करतो. आता इथं एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये सांगितलं आहे की कोणते खर्च कोणत्या रेशोमध्ये वाटले पाहिजे किंवा कोणता रेशो वापरला पाहिजे. जसं कॅरेज इनवर्ड असेल, ऑक्ट्राय असेल, फ्रेट असेल, यासारखे खर्च असतील आणि हे खर्च जर आपल्याला वाटायचे असतील तर त्याच्यासाठी आपण रेशो ऑफ परचेस वापरला पाहिजे. रेशो ऑफ परचेस वापरला पाहिजे. ओके. रेशो ऑफ परचेस वापरला पाहिजे. जर आपल्याला
रेंट असेल, रेट्स असेल, टॅक्सेस असतील, इन्शुरन्स असेल, रिपेअर्स असेल किंवा डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग असेल, यासारखे खर्च जर दिले असतील तर ती बिल्डिंग प्रत्येक डिपार्टमेंट किती जागा वापरतं याचा रेशो काढावा लागतो आणि त्या रेशोनुसार ते वाटावं लागतं. म्हणजे एकूण जो एरिया आहे बिल्डिंगचा त्यातला ए डिपार्टमेंट किती फ्लोअर वापरतं, फ्लोअर म्हणजे एरिया किती जागा वापरतं, बी डिपार्टमेंट किती जागा वापरतं, याच्यानुसार आपल्याला त्या खर्चाचं वाटप करावं लागतं. सेल्स एक्सपेन्सेस असतील, कॅरेज आउटवर्ड असेल, बॅड डेप्स असेल, आरडीडी असेल, डिस्काउंट अलाउडेड असेल, सेलिंग कमिशन असेल, डिलिव्हरी एक्सपेन्सेस असेल, ॲडव्हर्टिजमेंट असतील, या सगळ्यांसाठी आपण सेल्स रेशो वापरतो. कोणता रेशो वापरतो? सेल्स रेशो वापरतो. ओके, या सगळ्यांसाठी आपण सेल्स रेशो वापरतो. आलं लक्षात? पुढे इन्शुरन्स ऑन स्टॉक अँड गुड्स, स्टॉक ऑफ गुड्स आहे. ओके, जर गुड्सवरती जर इन्शुरन्स काढलेला असेल त्याच्यासाठी क्लोजिंग स्टॉक रेशो वापरायचा. याच्याशिवाय काही वर्कमॅन कॉम्पेन्सेशन, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स यासारखे खर्च आले तर मग आपण रेशो ऑफ वेजेस वापरतो. याच्याशिवाय काही प्रिंटिंग असेल, स्टेशनरी असेल, ऑफिस एक्सपेन्सेस असेल, याच्यासाठी जर आपल्याला काही खर्चाचा रेशो दिला असेल तर तो रेशो वापरतो, अदरवाईज आपण सेल्स रेशो वापरतो. लाइटिंग एक्सपेन्सेससाठी रेशो ऑफ लाईट मीटर पॉईंट्स, किती पॉईंट मीटरचे म्हणजे लाईटचे वेगवेगळे पॉईंट्स आहेत, ए डिपार्टमेंटला किती आहेत, बी डिपार्टमेंटला किती आहेत, याची इन्फॉर्मेशन आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्या इन्फॉर्मेशननुसार आपण तो लाइटिंग एक्सपेन्सेस याचं वाटप करतो. त्याच्यानंतर पॉवर एक्सपेन्सेस. पॉवर एक्सपेन्सेस म्हणजे आपण जी फॅक्टरी चालवतो त्या फॅक्टरीसाठी किती वीज वापरली गेली त्याच्याबद्दल हे बोललं जातं. मग हे बघत असताना प्रत्येक डिपार्टमेंटला जी काही वीज वापरली जाते तिचा हॉर्स पॉवर किती आहे ते दिलेलं असतं आपल्याला प्रॉब्लेममध्ये, त्या रेशोमध्ये हे वाटावं लागतं. आणि शेवटचं आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन हे आपल्याला व्हॅल्यू ऑफ सेट या रेशोमध्ये वाटावं लागतं. हा एवढा टेबल तुम्ही तोंडपाठ करून ठेवा. पण लक्षात ठेवा, जर प्रॉब्लेममध्ये एखाद्या खर्चाबद्दल आपल्याला पर्टिक्युलर सांगितलं असेल की या रेशोचा वापर करा, तर मग त्यावेळेला या टेबलचा वापर करायचा नाही. प्रॉब्लेममध्ये जो रेशो सांगितला त्याच्यानुसारच तो खर्च वाटायचा. अदरवाईज जर माहिती दिली नसेल तरच मग आपण या रेशोकडे येतो. काही रेशो असे असतात की जे कॉमन असतात आणि ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वाटता येत नाहीत. तर त्याच्यासाठी मग आपण काय करतो की जसं आपण ट्रेडिंग अकाउंट तयार केलं एकत्रित, कंबाईन ट्रेडिंग अकाउंट तयार केलं सेपरेट कॉलमचं, तसं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केला प्रत्येक डिपार्टमेंटचा एकत्रित, त्याचप्रमाणे ॲडिशनल एक जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं जातं. आणि त्याच्यामध्ये हे जे खर्च असतात जे वाटता येणार नाहीत, जसं इन्कम टॅक्स असेल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, इंटरेस्ट ऑन डिबेंचर असेल, लोन असेल, बँक चार्जेस असतील, लीगल एक्सपेन्सेस असतील, जनरल मॅनेजर सॅलरी, लक्षात ठेवा, जनरल मॅनेजर सॅलरी असेल किंवा डायरेक्टर सॅलरी असेल, यासारखे खर्च आहेत. हे यासारखे खर्च आपल्याला वाटता येत नाहीत. त्यावेळेला मग आपण काय करतो की हे खर्च आपण जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट करतो. हे लक्षात ठेवा. ओके. आणि याच्याशिवाय आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या प्रकारचे प्रॉब्लेम सोडवत असताना लक्षात ठेवावी लागते की काय होतं की एक डिपार्टमेंटमध्ये तयार झालेला माल दुसऱ्या डिपार्टमेंटला ट्रान्सफर केला जातो. आणि जर असं झालं तर मग याची एंट्री किंवा ही गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वक करावी लागते. समजा ए डिपार्टमेंटनं बी डिपार्टमेंटला माल पाठवला. काय केलं? ए डिपार्टमेंटनं बी डिपार्टमेंटला माल पाठवला. ओके, गुड्स. तर ए डिपार्टमेंटनं बी डिपार्टमेंटला माल पाठवला तर हा ए डिपार्टमेंटच्या दृष्टीनं सेल्स आहे. लक्षात ठेवा, हा काय आहे? ए डिपार्टमेंटच्या दृष्टीनं सेल्स आहे आणि बी डिपार्टमेंटच्या दृष्टीनं परचेस आहे. ओके. त्यामुळं जेवढ्या किमतीचा माल ए डिपार्टमेंटनं बी डिपार्टमेंटला पाठवला आहे तर ए चं जे काही ट्रेडिंग अकाउंट आहे त्याच्या क्रेडिट साईडला आपण बी डिपार्टमेंट किंवा बाय बी डिपार्टमेंट म्हणून तेवढा माल आपण बी डिपार्टमेंटला पाठवलेला आहे याची एंट्री ॲज अ सेल्स म्हणून करतो. आणि त्याच पद्धतीनं बी डिपार्टमेंट आपल्या बी डिपार्टमेंटच्या कॉलमला आपण
ॲज अ पर्चेस म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ते अमाऊंट घेतं. ओके. हा प्रॉब्लेम किंवा हा टॉपिक अतिशय सोपा आहे. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा, तुमच्या लक्षात येईल. परीक्षेला याच्यावरती येणारे प्रॉब्लेम पण फारसे अवघड नसतात. ओके. याच्यावरती आपण 1-2 प्रॉब्लेम बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये याचा उपयोग होईल. ओके. तुम्हाला स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसत असेल, तो प्रॉब्लेम तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि माझ्याबरोबर सोडवण्याचा प्रयत्न करा. फार काही अवघड प्रॉब्लेम नाही. समजून घेऊ आपण. व्हिडिओ पॉज करा आणि प्रॉब्लेम लिहून घ्या. ओके. चला. तर इथं आपल्याला सुरुवातीला म्हटलेलं आहे, फॉलोइंग फिगर्स आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द बुक्स ऑफ स्वदेशी स्टोअर्स. जे काही स्वदेशी स्टोअर्स आहेत, त्याचे जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत, त्याच्यामधून खालील फिगर्स किंवा वर्षाच्या शेवटी हे बॅलन्स त्यांनी काढलेले आहेत. जसं इथं सुरुवातीला परचेस दिलेला आहे. परचेसमध्ये ए डिपार्टमेंटचा परचेस दिला आहे, बी डिपार्टमेंटचा दिलेला आहे, सी डिपार्टमेंटचा दिलेला आहे. त्याच्यानंतर रिटर्न आउटवर्ड. ओके. रिटर्न आउटवर्ड दिलेला आहे. आता याच्यामध्ये रिटर्न आउटवर्ड याचा अर्थ आपण जो माल विकत घेतला, परचेस केला, तो परत केलेला आहे. याचा अर्थ काय? परचेस रिटर्न आहे हा. ओके. आपण हा नेहमी परचेसमधून लेस करतो. त्याच्यानंतर सेल्सचे फिगर दिले आहेत डिपार्टमेंट वाईज. त्याच्यानंतर रिटर्न इनवर्ड दिलेला आहे. रिटर्न इनवर्ड म्हणजे आपण जो माल विकला त्यातला काही माल परत आलेला आहे. त्याच्यानंतर वेजेसचे अमाऊंट दिलेले आहेत, ओपनिंग स्टॉक दिलेला आहे, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं, ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय दिलेलं आहे बघा. गुड्स ट्रान्सफर्ड फ्रॉम डिपार्टमेंट ए टू डिपार्टमेंट बी ₹10,000 अँड ट्रान्सफर टू सी 20,000. म्हणजे ए डिपार्टमेंटला, बी डिपार्टमेंटला 10,000चा आणि सी डिपार्टमेंटला 20,000चा माल ट्रान्सफर केलेला आहे. ओके. थोड्याच वेळापूर्वी मी सांगितलं की ज्या डिपार्टमेंटकडून माल दुसऱ्या डिपार्टमेंटला ट्रान्सफर होतो, तो त्या डिपार्टमेंटच्या दृष्टीनं सेल असतो. ज्या डिपार्टमेंटला तो माल जातो, तो त्या डिपार्टमेंटच्या दृष्टीनं परचेस असतो. हे लक्षात घ्या. आपल्याला हे ॲडिशनल परचेस शिवाय ही रक्कम ॲड करावी लागेल. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काही खर्च कसे वाटायचे याच्याबद्दल रेशो सांगितलाय. ओके. जसं बघा की इथं फॉलोइंग एक्सपेन्सेस टू बी अलोकेटेड इक्वली. वरती जी काही इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्याशिवाय काही खर्च झालेले आहेत आणि ते खर्च कसे वाटायचे हे सांगितलेलं आहे. कसे वाटायचे सांगितलेले आहेत, तर इक्वली डिस्ट्रीब्यूट करायला सांगितलं. ओके. इक्वली डिस्ट्रीब्यूट करायला सांगितलं. याच्यामध्ये पहिलं आहे टेलिफोन चार्जेस, सॅलरी आणि अदर एक्सपेन्सेस. हे तिन्ही खर्च या तिन्ही डिपार्टमेंटला, समजा इथं 2 डिपार्टमेंट असते तर 2 डिपार्टमेंटला आपण वाटले असते. इथं 3 डिपार्टमेंट दिलेले, तिन्ही डिपार्टमेंटला इक्वली वाटायचे, समान वाटायचे आहे. याशिवाय रेंट दिलेली आहे 24,000 आणि ती रेंट आपल्याला कोणत्या रेशोमध्ये वाटायचं हे सांगितलं आहे. जसं ए ला 1/4, बी ला 1/4 आणि सी ला 1/2. ओके. लक्षात घ्या. म्हणजे 24,000 इंटू 1/4. ओके. ही ए ची झाली आणि बी ची झाली. आणि सीच्या बाबतीत काय आहे, 24,000 इंटू 1/2. अशा पद्धतीनं हे एक्सपेन्सेस रेंट वाटायचे. हा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्या आणि परीक्षेमध्ये ज्या ज्या खर्चाबद्दल आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये रेशो दिलेला असतो, तो ॲज इट इज रेशो वापरतो. अदरवाईज मग आपण जर एखाद्या खर्चाबाबत रेशो दिला नसेल तर मग आपण लॉजिकली त्याचा विचार करतो आणि त्या पद्धतीनं आपण तो प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करतो. या पद्धतीनं तुम्ही ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून घ्या. कारण आपण जो आता प्रॉब्लेम बघतोय त्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय तयार करायला सांगितलेलं आहे, प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एवढंच तयार करायला सांगितलं आहे. त्यामुळे आपण ते तेवढंच तयार करणार आहोत. काही वेळेला ॲडिशनल आपल्याला जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावा लागतो. काही वेळेला आपण हे डिपार्टमेंटल ट्रेडिंग अकाउंट, डिपार्टमेंटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्याच बरोबर जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट
आणि बॅलन्स शीट सुद्धा तयार करतो. ओके. जर 8 मार्काला प्रॉब्लेम आला तर हा अशा पद्धतीचा छोटा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. पण जर समजा तुम्हाला परीक्षेला 16 मार्काला हा प्रॉब्लेम विचारला तर त्याच्यामध्ये बॅलन्स शीट येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही तयारी करा. तर आपण हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही माझ्याबरोबर तो प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम समजायला मदत होईल. अशा पद्धतीने आपल्याला ट्रेडिंग अकाउंट हे डिपार्टमेंटल ट्रेडिंग अकाउंट आहे. फार तर मी इथं म्हणतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ट्रेडिंग अकाउंट काय आहे. डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. ओके. तुम्ही वहीमध्ये प्रॉब्लेम लिहून घेतला असेल, माझ्याबरोबर सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके. आता आपल्याला माहित आहे की इथं वरती जे आहे ते ट्रेडिंग अकाउंट आहे आणि त्याच्या खाली हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. काही मुलं याच्यामध्ये कन्फ्यूज होतात की हे वरती डिपार्टमेंट काय आहे आणि म्हणजे वरती अकाउंट कोणतं आहे, खालती अकाउंट कोणतं आहे. ओके. आता याच्यामध्ये आपण प्रत्येक डिपार्टमेंटसाठी सेपरेट कॉलम केलेला आहे. ए डिपार्टमेंटसाठी हा सेपरेट कॉलम केलेला आहे. बी डिपार्टमेंटसाठी सेपरेट कॉलम केलेला आहे. सी डिपार्टमेंटसाठी सेपरेट कॉलम केलेला आहे. सेम क्रेडिट साईडला पण केलेलं आहे. ओके. तर मी तुम्हाला सांगत होतो की आपण ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात ही नेहमी ओपनिंग स्टॉकने करतो. त्यामुळे इथं टू ओपनिंग स्टॉक टू ओपनिंग स्टॉक घेऊ आपण. टू ओपनिंग स्टॉक. ओके. तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. स्टॉक ऑन 1/4/2024 ए डिपार्टमेंटचा 50,000, बी डिपार्टमेंटचा 70,000 आणि सी डिपार्टमेंटचा 10,000. ॲज इट इज आपण त्या कॉलमला त्या फिगर्स घेणार आहोत. ए डिपार्टमेंट 50,000, बी डिपार्टमेंट 70,000 आणि सी डिपार्टमेंट 10,000. ओके. आता मग एक वेळ आपण ओपनिंग स्टॉक घेतला की मग मात्र आपण प्रॉब्लेमच्या सुरुवातीपासून सुरुवात करायची. ओके. आता सुरुवातीला आपल्याला काय दिलं आहे तर परचेस दिलाय तर टू परचेस. आता इथं टू आपण काय घेतो नेट परचेस घेतो. लक्षात ठेवा नेट परचेस किंवा टू परचेस म्हणू किंवा नेट परचेस म्हणा. नेट परचेस. नेट परचेस म्हणजे काय की जो आपण परचेस केला त्याच्यातून रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न आहे तो लेस करतो आणि ती फिगर घेतो. आता आपल्याला परचेस ए डिपार्टमेंटच्या बाबतीत बघू आपण. परचेस दिलेला आहे 2 लाख. ओके. आणि रिटर्न आउटवर्ड आहे 20,000. म्हणजे 2 लाखातून आपण काय केले 20,000 वजा केले. 2 लाखातून 2 लाख वजा 20,000. ओके. अमाऊंट आली आपली 1,80,000. सेम डिपार्टमेंट बी परचेस केलाय 3 लाखाचा, रिटर्न आउटवर्ड झालेला आहे 10,000 म्हणजे अमाऊंट येईल 2,90,000. डिपार्टमेंट सीच्या बाबतीत परचेस झालेला आहे 8 लाखाचा आणि रिटर्न केलेला आहे 30,000 म्हणजे 8 लाख वजा 30,000 म्हणजे 7,70,000. ओके. म्हणजे आपण परचेस घेतला, नेट परचेस घेतला, नेट परचेस काढण्यासाठी परचेसमधून रिटर्न आउटवर्ड वजा केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट फिगर काय दिलेलं आहे सेल्स दिलेले आहे. सेल्स आपण नेहमी क्रेडिट साईडला घेतो त्यामुळे बाय सेल्स. ओके. आता सेलच्या फिगर आपल्याला इथं पण आपल्याला काय घ्यायचं आहे नेट सेल्स घ्यायचा आहे. कोणता सेल्स घ्यायचा आहे नेट सेल्स घ्यायचा आहे. लक्षात ठेवा ही जाणीवपूर्वक हे शब्द वापरतो. नेहमी आपण काय करतो की सेल्समधून रिटर्न आउटवर्ड आहे रिटर्न इनवर्ड आहे तो वजा करतो. पण आता इथं आपल्याला 3 वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं अकाउंटिंग करणार आहे त्यामुळे आपल्याला इनर कॉलमला काही कॅल्क्युलेशन करता येत नाहीत त्यामुळे आपण डायरेक्ट नेट सेल्स घेणार आहोत. ओके. आता नेट सेल्समध्ये ए डिपार्टमेंटचा सेल झालेला आहे 6,10,000 आणि रिटर्न इनवर्ड झालेला आहे 10,000. त्यामुळं इथं 6,10,000 वजा 10,000 म्हणजे 6 लाख एवढी फिगर घ्यावी लागेल. त्याच्यानंतर बी डिपार्टमेंटच्या बाबतीत काय झालेलं आहे 12,20,000चा सेल झालेला आहे आणि 20,000चा माल रिटर्न परत आलेला आहे रिटर्न इनवर्ड झालेला आहे. तर 12,20,000 मधून 20,000 वजा करावे लागतील म्हणजे नेट सेल्स किती येईल आपला
12,000. डिपार्टमेंट सीच्या बाबतीत काय झालेलं आहे की 18,30,000चा सेल झालेला आहे आणि 30,000चा माल रिटर्न इनवर्ड झालेला आहे. त्यामुळे 18,30,000 वजा 30,000 म्हणजे 18,00,000 एवढा आपला नेट सेल्स आहे. ओके, चला पुढे. त्याच्यानंतर काय आहे वेजेस. आपल्याला माहिती आहे की वेजेस आपण नेहमी ट्रेडिंगच्या डेबिटला घेतो. टू वेजेस, टू वेजेस अमाऊंट दिलेल्या आहेत वेजेसचा. ए डिपार्टमेंटचे 40,000, बी डिपार्टमेंटचे 60,000 आणि सी चे 80,000. आता तुमच्या आतापर्यंतच्या प्रॉब्लेम सोडवत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की जर आपल्याला सेपरेट खर्च दिलेला असेल, एचा वेगळा दिलेला असेल, बीचा वेगळा दिलेला असेल, सीचा वेगळा दिलेला असेल, तर तो त्या कॉलमला घ्यायचा, एवढंच करायचं आहे. ह्याच्यामध्ये फार काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडत नाही. इथं वेजेस 40,000 एचे आहे, तर एच्या कॉलमला आपण 40,000 घेतले डेबिट साईडला, बीच्या कॉलमला 60,000, सीच्या कॉलमला 80,000 घेतलेले. ओके, पुढे. आता ओपनिंग स्टॉक जो आपण सुरुवातीला घेतलेला आहे, आपल्याला काय करावं लागेल, क्लोजिंग स्टॉक घ्यायचा आहे. इथं मध्ये मी थोडी जागा सोडतोय कारण काही ऍडजस्टमेंट आपल्याला अजून करायचे आहेत. त्यामुळं बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक दिलाय 80,000, 50,000 आणि 40,000. ओके, तर हे जे काही प्रत्येक डिपार्टमेंट वाईज जे खर्च दिले होते त्या सगळे खर्चाचे आपण पोस्टिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशनकडे जायचं आहे आणि तिथं आपल्याला नेमकं काय झालेलं आहे ते बघायचं आहे. ओके, आता इथं काय सांगितलंय, ए डिपार्टमेंटनं पहिली जी काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, गुड्स ट्रान्सफर्ड फ्रॉम डिपार्टमेंट ए टू बी, डिपार्टमेंट बी अँड ट्रान्सफर टू डिपार्टमेंट सी. म्हणजे ए डिपार्टमेंटनं बी डिपार्टमेंटला आणि सी डिपार्टमेंटला माल पाठवलेला आहे. ए डिपार्टमेंटला सॉरी बी डिपार्टमेंटला 10,000चा पाठवलेला आहे, सी डिपार्टमेंटला 20,000चा पाठवला आहे. याचा अर्थ ए डिपार्टमेंटमधून 30,000चा माल ह्या दोन्ही डिपार्टमेंटला गेलेला आहे. तर हा ए डिपार्टमेंटकडून दुसऱ्या डिपार्टमेंटला माल गेलेला आहे. बघा, ए डिपार्टमेंटकडून दुसऱ्या डिपार्टमेंटला गेलेला आहे. त्यामुळे एच्या दृष्टीनं तो सेल्स आहे. त्यामुळे आपण सेल्स नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. त्यामुळं हा जो काही 30,000चा माल ज्या डिपार्टमेंटमधून गेला तो त्याच्या क्रेडिट साईडला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय ट्रान्सफर म्हणून घ्यायचा. बाय ट्रान्सफर म्हणून घ्यायचा. ओके, कितीचा माल गेलेला आहे, 30,000चा. कुठून गेला, ए डिपार्टमेंट कडून. आता हा माल ज्या डिपार्टमेंटला गेलेला आहे, हा माल ज्या डिपार्टमेंटला गेलेला आहे त्या डिपार्टमेंटला आपण त्याच्या ट्रेडिंग अकाउंटला डेबिट करतो टू ट्रान्सफर. ओके, ए च्या कॉलमला आपण काही घेणार नाही, बीच्या कॉलमला, बी डिपार्टमेंटला आपण एनं किती पाठवलाय माल, ए डिपार्टमेंटनं 10,000चा. ओके, आणि बी डिपार्टमेंटला 20,000चा. ही एक एंट्री फार महत्वाची आहे, काळजीपूर्वक करायची. कोणत्या डिपार्टमेंटकडून कोणत्या डिपार्टमेंटला माल गेलेला आहे हे काळजीपूर्वक याची एंट्री नेहमी करायची. ओके, याच्याशिवाय आणखी काही खर्च आपल्याला सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये दिले. त्याच्यामध्ये पहिला आहे काय दिलाय, टेलिफोन चार्जेस. काय दिलंय, पहिला टेलिफोन चार्जेस. आता इथे एकूण टेलिफोन चार्जेस 30,000 दिलेले आणि हे 30,000 आपल्याला ह्या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये इक्वली वाटायचे, समान वाटायचे, असं आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण हे 30,000 तीन डिपार्टमेंटमध्ये समान वाटणार आहोत. 30,000 तिन्ही डिपार्टमेंट मध्ये वाटायचे असेल तर भागिले 3 करावं लागेल. लक्षात ठेवा, इथे 3 डिपार्टमेंट आहेत म्हणून भागिले 3 करतोय. जर 2 डिपार्टमेंट असतील तर भागिले 2 करणार आपण. त्यामुळे 30,000 भागिले 3 म्हणजे किती, 10,000 प्रत्येक डिपार्टमेंटला येतील. रेशोनुसार रक्कम वाटणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळं काही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो, तर थोडंसं प्रॅक्टिस करून घ्या, हे काही फार अवघड नाही. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, सॅलरी दिली आहे, ही पण इक्वली वाटायची आहे. सॅलरी इक्वली वाटायची आहे. एकूण टेलिफोन चार्जेस 3,000 आहेत, 1,000 येतील.
ओके. त्याच्यानंतर सॅलरी दिलेली आहे 6,000. 6,000 भागिले 2 म्हणजे 2,000 येतील. 6,000 भागिले 3 प्रत्येक डिपार्टमेंटला 2,000 येतील. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे ऑफिस एक्सपेन्सेस. टू ऑफिस एक्सपेन्सेस. टू ऑफिस एक्सपेन्सेस. आणि जर ऑफिस एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे 9,000. 9,000 भागिले 3 प्रत्येक डिपार्टमेंटला येतील 3,000 रुपये. ओके. आता आपण जाणार आहोत तिसरी जी ॲडजस्टमेंट आहे आणि शेवटची जी ॲडजस्टमेंट सांगितली आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशननुसार हे आपण करणार आहोत, ती म्हणजे रेंट. ओके. रेंट. आता इथं बघा आपल्याला ए ला 1/4 सांगितलं आहे, बी ला 1/4 सांगितलं आहे, सी ला 1/2 सांगितलं आहे. तर मी मगाशी सांगितलं की एचं रेंट वाढत असताना एच्या कॉलमला किती रेंट घ्यायची हे काढत असताना आपल्याला काय करावं लागेल, तर 24,000 गुणुले 1 भागिले 4. ओके. एकूण 4 भाग करायचे, त्यातला एक भाग ए ला द्या म्हणून सांगितलंय, बी ला एक भाग द्या आणि त्याच्यानंतर एकूण रेंटचे 2 भाग करा, त्यातला एक भाग. ओके. तर याच्यानुसार आपण 24,000 भागिले 4 केले तर येतं 6,000. सेम बीच्या कॉलमला 6,000 आणि इथं मात्र सीच्या कॉलमला घेत असताना आपल्याला इथं 1/2 दिलेला आहे. याचा अर्थ आपल्याला 2 न भागायचं आहे, म्हणजे इथं 12,000 रुपये येते. ओके. इथंपर्यंत आला. आता जेवढे काही फिगर्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिल्या होत्या त्याचं सगळ्यांचं पोस्टिंग करून झालेलं आहे. आता आपल्याला हा प्रॉब्लेम क्लोज करायचा आहे आणि ग्रॉस प्रॉफिट किती येतोय, नेट प्रॉफिट किती येतोय एवढं फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे आपला प्रॉब्लेम पूर्ण झाला. ओके. तर आता आपण बघणार आहोत याची अगोदर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार आहे, त्याच्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू. ओके. आता आपण जर बघितलं याच्यामध्ये, जर आपण काळजीपूर्वक जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की एक एक डिपार्टमेंट घ्यायचं. ओके. ए डिपार्टमेंटचं घेतलं तर एच डिपार्टमेंट बघायचं, नंतर बी डिपार्टमेंट, नंतर सी डिपार्टमेंट. ओके. लक्षात ठेवा. ओके. ए डिपार्टमेंटची क्रेडिट साईडची टोटल दिसते 7,10,000. तुम्ही कॅल्क्युलेटरवरती करून बघा. ओके. आणि डेबिट साईडची टोटल दिसते 2,70,000. येते लक्षात. त्यामुळे याचा अर्थ काय आहे, क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. ओके. किती आली, 7,10,000. ती सेम फिगर आपण इथं डेबिट साईडला घेणार आहोत, 7,10,000 घेतली. आता याच्यातून आपण काय करणार, आता डेबिट साईडला फरक येतोय, त्याचा अर्थ हा काय आहे, ग्रॉस प्रॉफिट आहे. ग्रॉस प्रॉफिट आहे. ओके. आता ह्या 7,10,000 मधून वरती जेवढ्या फिगर आहेत ए डिपार्टमेंटच्या कॉलमला तेवढ्या सगळ्या वजा करणार आहोत. 7,10,000 वजा 50,000 वजा 1,80,000 वजा 40,000. अमाऊंट आली 4,40,000. ओके. आपल्याला काय आला, ग्रॉस प्रॉफिट. सेम बीचं आपण बघणार आहोत. बीची जर क्रेडिट साईडची टोटल बघितली तर ती आहे 12,50,000. ओके. आणि डेबिट साईडची टोटल बघितली तर ती 4,30,000. याचा अर्थ इथं पण आपल्याला ग्रॉस प्रॉफिटच येणार आहे. ओके. आपण हे जे 12,50,000 आहे याच्यातून वरती जेवढ्या फिगर आहेत त्या सगळ्या वजा करणार आहोत. 12,50,000 म्हणून 70,000, 2,90,000, 60,000 आणि 10,000 वजा केले. अमाऊंट आली 8,20,000. म्हणजे हा 8,20,000 ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. आता आपण सी ची टोटल किती आहे बघू. सी ची क्रेडिट साईडची टोटल 18,40,000 आहे. किती आहे, 18,40,000. ओके. डेबिट साईडची टोटल बघितली तर ती 8,80,000 आहे. याचा अर्थ इथं सुद्धा आपल्याला ग्रॉस प्रॉफिटच येणार आहे.
हे 18,40,000 मधून आपण 10,000 वजा केले, 7,70,000 वजा केले, 80,000 वजा केले, 20,000 वजा केले. ओके, 9,60,000 एवढा ग्रॉस प्रॉफिट. आता आपल्याला माहिती आहे की हा जो काही ग्रॉस प्रॉफिट येतो तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो बाय ग्रॉस प्रॉफिट. ओके, एचा ग्रॉस प्रॉफिट किती आलेला आहे? 4,40,000. बीचा किती आलेला आहे? 8,20,000. आणि सीचा किती आलेला आहे? 9,60,000. ओके, आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे की नेट प्रॉफिट किती आहे तो फाइंड आउट करायचा. ओके, चला याची आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एवढाच आपण विचार करणार आहे. याच्या क्रेडिट साईडला 4,40,000 एवढी एकच रक्कम आहे आणि डेबिट साईडला जर बघितलं तर टोटल 12,000 रक्कम आहे. याचा अर्थ इथं नेट प्रॉफिट येणार आहे. त्यामुळे इथं आपण घेऊ टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट. ओके, नेट प्रॉफिट. याच्यासाठी आपल्याला अगोदर क्रेडिट साईडचे टोटल करून घेऊ. टोटल आलेले आहे 4,40,000. ओके, या 4,40,000 मधून आपल्याला वरती असणाऱ्या सगळ्या रकमा वजा करायच्या आहेत. 4,40,000 वजा 10,000, 1,000 वजा 2,000 वजा 3,000 वजा 6,000. ओके, 4,28,000 किती आला प्रॉफिट? नेट प्रॉफिट आलेला आहे 4,28,000. सेम आपण बीच्या बाबतीत करू आणि सीच्या बाबतीत करू. ओके, तुम्ही सगळ्यांनी करून बघा. 8,20,000 मधून वरील सगळ्या रकमा वजा केल्या की मग आपल्याला नेट प्रॉफिट मिळेल. नेट प्रॉफिट येतोय 8,08,000. ओके, आणि त्याच्यानंतर पुढे एक जर बघितलं 9,60,000 मधून वरच्या सगळ्या रकमा वजा केल्या तर नेट प्रॉफिट येतो 9,42,000. ओके, तर अतिशय सोपा प्रॉब्लेम या टॉपिकवरती येतात. फक्त थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे काही वेगवेगळे खर्च असतात त्याचं काळजीपूर्वक आपण एक वेळ वाटप करून घेतलं आणि व्यवस्थित कॅल्क्युलेशन केले की मग आपला प्रॉब्लेम 100% बरोबर येतो आणि त्याचे सगळे मार्क्स आपल्याला मिळतात. हा एवढाच प्रॉब्लेम असतो. याच्याशिवाय काही खर्च जर कॉमन असेल तर त्याच्यासाठी आपण जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो आणि कधी-कधी प्रॉब्लेममध्ये आपल्याला बॅलन्स शीट तयार करावी लागते. आणि आतापर्यंत 11वी 12वी या प्रकारचे ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट तयार करणं असेल, यासाठी प्रॉब्लेम ऑलरेडी आपण भरपूर सोडवले आहेत. त्याच्यामध्ये फक्त एवढाच फरक आहे की इथं सिंगल कॉलम नाहीत, मल्टिपल कॉलम आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटचा आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट काढायचं. एवढाच याच्यामधला फरक आहे. आणखी एखादा दुसरा प्रॉब्लेम आपण याच्यावरती घेऊ, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला याची मदत होईल. ओके, चला ठीक आहे.